हॅलो फ्रेंड्स, रुहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज परत एक सुंदर तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते। शेवग्याच्या शेंगांचा झुणका खूप सुंदर, टेस्टी, पटकन होणारी, सुंदर, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर अजून नवीन ना, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा। बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन पण दाबा। करूया त्या शेवग्याच्या शेंगाच्या झुणक्याला सुरुवात। इथे मी 8 असे शेंगा घेतलेले आहेत, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। हे बघा, हे एवढ्या साईजचे आपण झुणक्यासाठी तुकडे करून घेत आहोत, जे आपण आमटीला वगैरे असे करतो अशा पद्धतीने आपण एवढ्या साईजमध्ये सगळ्याचे तुकडे करून घेऊया। आता हे करताना मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। आता पाण्यामध्ये आपण मीठ वगैरे काहीही टाकायचं नाही, नुसतं प्लेन पाणी आहे। ते पाणी चांगलं गरम झालं की आपण त्या शेंगा ज्या कट केलेल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्या छानपैकी त्याला एक उकळी येऊन देऊया। हे बघा, उकळी आलेली आहे, त्याचा शेंगेचा कलर सुद्धा थोडा चेंज झालेला आहे। आता गॅस बंद करून हे पाण्यातच असंच आपण साईडला ठेवून द्या। तिथपर्यंत आपण झुणक्याची बाकीची तयारीला सुरुवात करूया। आता झुणक्यासाठी तेल थोडं जास्त लागतं, त्याच्यामुळे इथे मी मेजरिंग कपचा अर्धा कप तेल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून हिंग घेतलेली आहे, 10-12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि चांगल्याच अगदी 15-16 असे लसूणच्या पाकळ्या ठेचून अशा टाकलेल्या आहेत। कारण का झुणक्यामध्ये लसूण पण जास्त असेल तरी सुद्धा त्याने सुद्धा झुणक्याला टेस्ट खूप छान येते, त्यामुळे तेल आणि लसूण हे जरा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात टाकायचं आहे। इथे मी 4 मोठे कांदे घेतलेले आहेत। कांदा छोटा असेल तर 5 किंवा 6 घेतले तरी चालतील, कारण का झुणक्याला कांदाही चांगला असा व्यवस्थित लागतो। आता आपण हे सगळं तेलावरती छानपैकी परतवून घेऊया। आता इथे चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदा आपला लवकर शिजेल। परत एकदा सगळं छानपैकी परतवूया आणि एक 10 मिनिटांसाठी कांदा शिजण्यासाठी झाकण ठेवून आपण आपला कांदा छानपैकी शिजवून घेऊया। तिथपर्यंत आपण गरम केलेल्या पाण्यामध्येच आपल्या त्या शेंगा आहेत। आता कांदाही आपला छान मऊसूत झालेला आहे। परत एकदा सगळा मी व्यवस्थित असा मिक्स करून घेते। आता ह्याच्यामध्ये मी 1 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे 2 टेबलस्पून, लाल तिखट घेतलेला आहे 2 टेबलस्पून आणि हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण का झुणका करतोय आपण, नाहीतर पाणी टाकलं तर तो सगळा चिकट असा होईल, त्याला पाहिजे तसा टेक्स्चर येणार नाही। आता आपण पाण्यातनं सगळ्या त्या शेंगा काढून घ्यायच्या आहेत, पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि त्या आपण शेंगा ते आपल्या कांद्याच्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छानपैकी ते परतवून घ्यायचे। हे करताना, पूर्ण प्रोसेस करताना तुमच्या शेंगा नरम असल्यामुळे तुटल्या, 2 तुकडे झाले तरी काहीही प्रॉब्लेम होत नाही, उलट त्याच्या आतपर्यंत तो सगळा मसाला लागेल आणि खायला खूपच टेस्टी असे लागतील त्या। त्यामुळे अगदी त्या तुटतील म्हणून आपण अगदी अलगद असं ढवळायला पाहिजे असं काही नाही। आता इथे मी बेसन घेतलेलं आहे, म्हणजे चण्याचं पीठ जे आपल्याला मार्केटमध्ये मिळतं ते असं घेतलेलं आहे। ते सुरुवातीला मी 5 टेबलस्पून टाकणार आहे आणि ते आपण सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। स्टेप बाय स्टेप आपल्याला टाकायचं आहे, एकदम असं टाकायचं नाही, कारण का मग ढवळताना आपल्याला त्रास होतो, नीट ढवळलं जात नाही, त्याच्यामुळे थोडं थोडं टाकायचं। पहिल्यांदा 5 टेबलस्पून टाकून घेतलेलं आहे। आता ते मिक्स करून झालं कांद्यामध्ये, परत एकदा 5 टेबलस्पून, असं टोटल मी 10 टेबलस्पून इथे चण्याचं पीठ म्हणजे बेसन वापरलेलं आहे। स्टेप बाय स्टेप टाकायचं होतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला असं टेबलस्पूनमध्ये सांगितलेलं आहे आणि अलगद हे व्यवस्थित असं आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। तुम्हाला वाटेल की बेसन जर आपलं व्यवस्थित मिक्स होत नाही तसंच राहतंय, ते हळूहळू ढवळून ते व्यवस्थित होईल। अगदीच जर तुम्हाला वाटलंच की बाबा नाही आपलं व्यवस्थित होते, सुकं होते, तर थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवा, पण पाण्याचं प्रमाण अजिबात वापरू नका त्याच्यामध्ये, नाहीतर आपल्या झुणक्याला असं ते जे टेक्स्चर झुणक्याचं लागतं ते येणार नाही। त्याच्यामुळे अगदीच वाटलं तर थोडंसं 1-2 टेबलस्पून तेल टाका, तेलाने परत ते बेसन आपलं व्यवस्थित मिक्स होईल। इथे झाकण ठेवून परत मी सगळं मिक्स झाल्यानंतर एक 10 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे झुणक्याला। बेसन सगळं मिक्स झालेलं आहे, त्याच्यामध्ये 10 मिनिटासाठी वाफ काढून मी आपला झुणका हा छानपैकी तयार केलेला आहे।
खूप सुंदर पौष्टिक असा सुंदर टेस्टी आपला शेवग्याच्या शेंगेचा झुणका हा तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। तुम्ही ही ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया नवीन एका रेसिपी सोबत।